जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या महाराष्ट्र एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आपण वारंवार रिपीट होणारे 30 प्रश्न बघू, जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे। हे सर्व प्रश्न अगोदर आले, पुढे देखील येऊ शकतात। जे प्रश्न झालेले आहेत ते आपण रिपीट करूया। प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आहे। भारताचे उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। लोकसभा, विधानसभा, विधान परिषद की राज्यसभा? सांगा आता। तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। आता लोकसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात बरं का? करा बरं विचार थोडा। तर लोकसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण? तर राष्ट्रपती। कळालं? या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? तर राज्यसभा। भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। हा प्रश्न खूप जुना झालेला आहे आणि खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, असे जे प्रश्न असतात ना, तर 1 मार्क घेऊन जातात, कारण की हे ज्यात तारखा आहे हे लक्षात राहत नाही। तर यासाठी जे काही वारंवार सराव करावा लागतो। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 झाला होता बघा। प्रश्न क्रमांक 3, वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आर्थिक धोरण, हरित क्रांती, धवल क्रांती की शैक्षणिक धोरण? प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर आहे। समतेचा हक्क कोणत्या कलम संबंधित आहे? कलम 14 ते 18, कलम 12 ते 16, कलम 16 ते 18 आणि यापैकी नाही। काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? समतेचा हक्क, राज्यघटना या संबंधित क्वेश्चन आहे। तर बघा, समतेचा हक्क कलम 14 ते 18 या संबंधित आहे। कलम 14 ते 18, 14 ते 18 या संबंधित आहे समतेचा हक्क। चला पुढे। पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? करंट अफेअर वरती हा प्रश्न आहे। एकनाथ शिंदे, श्री देवेंद्र फडणवीस की पुढचे ऑप्शन बघा, सांगा। तर आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत बघा देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीसच आहे, मुख्यमंत्री देखील आणि गृहमंत्री देखील। बघा, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, ज्यांनी 14 ऑगस्ट 2022 पासून हे पद सांभाळले आहे बघा। कळालं? पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5। हा प्रश्न खूप सोपा आहे बघा। प्रश्न क्रमांक 5, ही मंजर कोणी येत आहे काय माहिती। 5 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे। जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला आपण साजरा करतो? जागतिक पर्यावरण दिन। हा सोपा प्रश्न आहे, वारंवार रिपीट झालेला आहे। तर पर्यावरण दिवस आपण 5 जूनला साजरा करतो। ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर असेल बघा। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 आपल्यासमोर आहे। विदुर या नामाने विरुद्धलिंगी नाम कोणते? विदुर, विधवा, विदुरी, सौभाग्यवती, सधवा? सांगा। हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे। तर विदुर या नामाचे विरुद्धलिंगी नाम आहे विधवा। प्रश्न क्रमांक 8 आपल्यासमोर आहे। पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय निवडा। भरारी, बासरी, चादरी की तुतारी? अनेकवचनी। काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर अनेकवचनी सांगितलेलं आहे चादरी। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? डिस्कवरी ऑफ इंडिया हे प्रश्न आलेले आहे बघा एक्झाममध्ये अगोदर, तुम्ही चेक करू शकता। पंडित जवाहरलाल नेहरू हे डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत।
कळालं? चला पुढे. लोह पुरुष म्हणून आपण सरदार वल्लभभाई पटेलजी यांना ओळखतो. प्रश्न क्रमांक 10 आपल्यासमोर आहे. हू वेअर शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक की महात्मा गांधी? हू वेअर शूद्राज. तर हा ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 11 आपल्यासमोर आहे. भूदान चळवळ कोणी सुरू केली? भूदान चळवळ कोणी सुरू केली? विनोबा भावे, महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण की लोकमान्य टिळक? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? भूदान चळवळ. तर बघा, भूदान चळवळ विनोबा भावे यांनी सुरू केली होती. पुढील प्रश्न क्रमांक 12. गागा गुडाळणे म्हणजे काय? गागा गुडाळणे म्हणजे अंथरूण गुंडाळणे. कळालं? चला पुढे. पुढील प्रश्न क्रमांक 13. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे, खूप वेळेस. द्या 5 सेकंदामध्ये उत्तर त्याचं. अनुज तर ज्येष्ठ अग्रज. अनुज ज्येष्ठ अग्रज हे त्याचा विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 14 आपल्या समोर आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले प्रशासकीय विभाग कोणता? एक्झाम पॉईंटमध्ये हा क्वेश्चन आहे बघा, सांगा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळाने असलेला प्रशासकीय विभाग आहे, सी नंबरचं योग्य होईल, पुणे. महाराष्ट्रामध्ये सध्या किती प्रशासकीय विभाग आहे? तर 6. आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग एकूण 4च होते बघा, लक्षात ठेवा. किती होते? स्टार्टिंगला 4, आता आहे 6. सर्वाधिक जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? तर औरंगाबाद. आता औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव खडकी. क्लिअर? एवढं पण तुम्ही वाचले तर भरपूर आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अरे बाबा हो, हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे, खूप वेळेस. GK स्ट्रॉंग करा बघा तुमचा. सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये. चला पुढे. धुळे जिल्ह्यामध्ये बघा एकूण 4 तालुके आहेत. किती? 4 तालुके. प्रश्न क्रमांक 16. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? भारतातील पहिले. राजस्थान क्षेत्रफळाने सर्वात मोठा. राजस्थान हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा काय राज्य आहे. तर भारतातील पहिले अणुविद्युत प्रकल्प तारापूर या ठिकाणी बांधण्यात आले होते बघा. लाईक करा. पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 17. जगातील सर्वात लांब नदी कोणती? बघा 90% लोक याच्यामध्ये कन्फ्यूज असतात बघा. सर्वात लांब, जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल. क्षेत्रफळाने सर्वात जाड नदी कोणती? तर ॲमेझॉन. जगातील ॲमेझॉन नदी. या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल. भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी. एवढं वाचलं तर बस. पुढील प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे? जालना, भिवंडी, भुसावळ की नागपूर? सांगा. संत्र्यासाठी प्रसिद्ध, मोसंबीसाठी प्रसिद्ध. सांगा सांगा काय असेल या प्रश्नाचं उत्तर? तर आपल्या महाराष्ट्रातील
सूतगिरणीसाठी प्रसिद्ध शहर आहे भिवंडी. कळालं? 19 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? पण कोणत्या जिल्ह्यातून तो जातो ते थोडक्यात एकदा बघून घेऊ. वर्धामधून जातो, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर प्लस औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातून तो जातो. परंतु या पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्यातून तो जात नाही असा प्रश्न आहे. तर जळगावमधून तो जात नाही. 10 जिल्ह्यातून जातो तो, परंतु जळगावमधून जात नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय? या प्रश्नाचं उत्तर आहे जळगाव. समृद्धी महामार्ग नाशिकमधून जातो, बुलढाणा, वाशिम. कळालं? चला पुढे. प्रश्न क्रमांक 20 खूप महत्त्वाचा आहे. अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशावर केला? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, अमेरिकेने जपानवर केला होता अणुबॉम्बचा प्रयोग सर्वात प्रथम. हिस्ट्री बघा, GK स्पेशल. पुढे आहे 21 नंबरचा प्रश्न. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आपण लहान असताना भाषण घ्यायचो त्यावेळेस म्हणायचो बघा आपल्या भाषणामध्ये, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. भाषणमध्ये म्हणायचो बघा, भाषण घ्यायचो त्याचं. तर बाळ गंगाधर टिळक. पुढील प्रश्न सायन्सचा आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे. कार्बन डेटिंग ही टिंब निश्चित करण्यासाठी शास्त्रीय पद्धत आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे बघा. प्रश्न क्रमांक 23 आपल्यासमोर आहे, खूप महत्त्वाचा, की कलम 52 ही कलम कशा संबंधित आहे? पंतप्रधान, पुढे आहे राष्ट्रपती, राज्यसभा की लोकसभा? तर कलम 52 ही राष्ट्रपती संबंधित आहे. कळालं? प्रश्न क्रमांक 24 आपल्यासमोर आहे. दौलताबाद येथील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने निर्माण केला? यादव घराण्यांनी निर्माण केलेला आहे बघा. पुढील प्रश्न क्रमांक 25 खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. अग्निपंथ ही आत्मकथा कोणी लिहिली? अग्निपंथ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी अग्निपंथ ही आत्मकथा लिहिली. पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बरं का. हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे की आपल्या भारतामध्ये दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण टिंब येथे स्थित आहे. नैनिताल या ठिकाणी स्थित आहे बघा. पुढील प्रश्न क्रमांक 27. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे? तर सोडियम बायकार्बोनेट. पुढील प्रश्न क्रमांक 28. कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा टिंब व्हावी लागते, तर रूपांतरित व्हावी लागते ऊर्जाला. पुढील प्रश्न क्रमांक 29. MKS पद्धतीत जूल हे कशाचे एकक आहे? तर ऊर्जाचे एकक आहे जूल. पुढील प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे 30 नंबरचा प्रश्न. एखादी वस्तू जमिनीवर पूर्णपणे स्थिर असेल तर तिची एकूण ऊर्जा बघा स्थिर असते. ऑप्शन नंबर B करेक्ट आन्सर आहे. एखादी वस्तू जर जमिनीवर पूर्णपणे स्थिर असते ना, तर त्यावेळेस त्याची ऊर्जा काय स्थिरच असते. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.